सर्वांनी प्लेट डस्टबिनमध्ये टाकावे. Feel the silence chasing me. Shadows follow me everywhere I go. Danger's near, I can feel it. Write my name, feel that flame. Welcome to the kill zone. दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. अग्नेदं नमः ॐ गं गणपतये स्वाहा. गणपतेदं नमः ॐ अग्नेय स्वाहा. अग्ने इदं नमः हरः ॐ नमो श्री संबाये स्वाहा. महादेव. Alright, hey what's up guys, if you don't know, this is Suraj Patel and welcome back to my another vlog. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत परत एकदा संगमनेरला का, कारण की आज आहे 4 डिसेंबर, म्हणजे दत्त जयंती आहे आज. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो 4 व्हीलरमधून, बट काही कारणास्तव 4 व्हीलरचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. सो आता मी आणि मम्मी चाललोय बसनी. सो आता मी बस केली आहे. मी हा व्लॉग माझ्या आयफोनमध्ये शूट करत आहे, कारण की मी घरी विसरलोय माझा कॅमेरा, माझ्या DJI Osmo Action 5 मी घरी विसरून आलोय. माझा लहान भाऊ नंतर संगमनेरला येणार आहे, तर मी त्याला बोललोय की येताना कॅमेरा घेऊन या. स्टार्टिंगचे जे पण तुम्हाला क्लिप्स असतील तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे, आणि मग पुढचे क्लिप्स तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये बघायला मिळेल. मला हे बोलायचं होतं की आता चाललो आम्ही संगमनेरला. ओंकार स्वामी यांनी तिकडे एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे, जिथे ते महाआरती असणार आहे, महाप्रसाद असणार आहे, कारण की दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे तिथे. तर हा कार्यक्रम काय असणार आहे, दिनचर्या काय असणार आहे आजची, तर मी तुम्हाला थोड्या वेळच सांगेल. त्यांनी जे मला स्केड्यूल पाठवलं तर स्केड्यूल वाचून मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचा आउटफिट असं असणार आहे, तिकडे जाऊन चेंज करणार आहोत आपण. सो आता आपण निघूयात, आणि आता बस ड्रायव्हर आलेले आहेत. सो आपण भेटूयात डायरेक्ट संगमनेरला. गाईज, वी हॅव अराइव्हड ॲट संगमनेर राईट नाव. मागे बघू शकता इथे संगमनेरचा बस स्टॉप आहे. आता स्वामींसाठी मी एक हार घेणार आहे, आणि मग त्यांच्या घरी आम्ही जाणार आहोत. आता मम्मी हार घेतीये, 2 हार घ्यायचे आहेत. 2 घे कुठलं तरी. मित्रांनो, आता दोन हार घेतलेत आपण. हार घेऊन आपण जाणार आहोत स्वामींच्या घरी, आणि एक स्वामींसाठी हार आणि एक दत्त महाराजांच्या पोर्ट्रेटसाठी हार. गाईज, आता मी स्वामींच्या घरी आलोय, पटकन फ्रेश झालो. बघू शकता मी चेंज केलंय. आता खाली स्वामींचा अभिषेक चालू आहे. आता आपण लवकर जाऊयात खाली, त्यांचा अभिषेक अटेंड करूया. तुम्हाला मी दाखवणार आहे की अभिषेक ते कशा प्रकारे करतात, आणि त्याच्यानंतर असणार आहे आरतीनंतर 12 वाजता 12:30च्या दरम्यान आय गेस ते जाणार आहेत भिक्षा मागायला, आणि मग 4 वाजता महाआरती होणार आहे. मग त्याच्यानंतर महाप्रसाद असणार आहे. हा जो पण स्केड्यूल आहे आज दत्त जयंती निमित्त, म्हणजे दत्त पौर्णिमा निमित्त, तर असं असणार आहे सगळं. आणि शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. मला माहिती आहे तुम्हाला नक्की हा व्लॉग आवडणार आहे, कारण की हा व्लॉग पुन्हा एकदा आध्यात्मिक असणार आहे. सो जाऊन हा पूर्ण व्हिडिओ बघा, आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर जाऊन सबस्क्राईब नक्की करा, आणि तुमचं भरभरून प्रेम द्या या व्लॉगला. चला. मित्रांनो, आज मी जे अनुभवलंय ना, ते शब्दात मांडायला खूप कठीण आहे. तुम्ही बघू शकता ओंकार स्वामींच्या देहात साक्षात दत्त महाराजांचा संचार झाला. ते बघून माझ्या अंगावरती अक्षरशः काटा येतो. ती ऊर्जा, तो अनुभव मला थक्क करून गेला. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तर आता तुम्ही पाहिलं असेल की अभिषेक सुद्धा झालाय. अभिषेकची तुम्हाला मी क्लिप्स दाखवलेत, नंतर आरतीची क्लिप्स दाखवले, नंतर स्वामींच्या शरीरात जेव्हा महाराजांचा संचार होतो त्याची पण तुम्हाला मी एक छोटीशी क्लिप दाखवलेली आहे. आणि आता जी तुम्ही शेवटची जी क्लिप पाहिली त्याच्यामध्ये आता त्यांचं एक म्हणजे जे स्केड्यूल होतं, तर स्वामी आता भिक्षा मागायला जाणार आहेत.
तर 5 घरांमध्ये ते भिक्षा मागायला जाणार आहेत. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते पण स्केड्यूलमध्ये जे पण आजच्या प्रोग्राममध्ये ना ते इव्हेंटमध्ये जे कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण बघायला मिळेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर स्वामी आता पहिल्या घरी गेले आहेत भिक्षा मागायला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मॅडम नाही एक आता स्वामी आलेले आहेत भिक्षा घेऊन. आता इथून पुढे स्वामींचं दर्शन होईल. त्याच्यानंतर आपण 4:30 वाजता महायज्ञाच्या तयारीला लागू. 7 वाजता आपण महाआरतीही घेऊ आणि त्याच्यानंतर सर्व भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील. म्हणजे सौरभ दादांनी सांगितलं आपल्याला की स्केड्यूल कसं असणार आहे. आता तुम्हाला कळालं की स्केड्यूल नक्की कसं असणार आहे. सो आता आपण थोड्या वेळासाठी आराम करणार आहोत आणि मग 4 वाजता परत पुन्हा महाआरती होणार आहे. म्हणजे तिथं यज्ञाचा म्हणजे तुम्हाला मी नंतर दाखवतो. तिकडे यज्ञासाठी त्यांनी अग्निकुंडचं ते बांधकाम केलेलं आहे छोटंसं. होम हवन झाल्यानंतर महाआरती होणार आहे आणि महाआरतीनंतर जेवढे पण इथे भाविक आलेत म्हणजे मायसारखे भाविक झाले, तुमच्यासारखे भाविक झाले, आपल्या सगळ्यांसाठी इथे एक महाप्रसादाचा त्यांनी एक छोटासा कार्यक्रम, छोटासा बोलण्यापेक्षा एक बराच मोठा कार्यक्रम ठेवला. आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा. थँक्यू. मित्रांनो आता आम्ही चाललोय स्वामींच्या धामवरती. म्हणजे ते धाम काय आहे तुम्हाला आपले सौरभ दादा सांगतील. आपण कुठं चाललो आता? आपण आता जे स्वामींनी मोठं धाम बनवायचं जिथं आपण दत्त महाराजांचं आपण तिथं देवस्थान बनवणार आहोत खूप मोठं. ओंकार स्वामीजी जिथून इथून या धाममधून निघून तिथं त्यांचं आयुष्यभराचं तिथं वास असणार आहे. आपण आता तिथे चाललो आहे. तर पुढची क्लिप बघा. तुम्हाला धामचं वातावरण आणि धामचा जो परिसर आहे तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर जाऊन तुम्ही बघा आता पुढचा क्लिप. स्वतः आपण आलो आहेत ओंकार स्वामी धाम जिथे दत्त महाराजांचं मंदिर बांधण्यात येणार आहे. हा पूर्ण जो परिसर दिसतोय तुम्हाला ते इकडे दत्त महाराजांचं मंदिर बांधण्यात येणार आहे आणि आत्ता आम्ही तिथं आलो आहोत. तर इथे एक छोटंसं मंदिराचं बांधकाम झालेलं आहे ऑलरेडी. माझी मम्मी आणि काही जे लोक आहेत ऑलरेडी इथं आलेले आहेत. तर आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि मंदिराचा आतमधला परिसर आणि बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः स्वाहा. ओम चैतन्य गोरक्षनाथाय 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 नमः स्वाहा. जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो वाणीता हरणी भवचिंता. जय देव जय देव. स्वामी आता आपण काय करणार आहोत? आता आपण ध्वजारोहण करणार आहोत धामचं. हा परिसर कोणता आहे सांगू शकता? हा जो परिसर आहे ना हा निमोन रोड आहे. हा आपला पुणे नाशिक हायवे पासून 1 किलोमीटरवरच आपलं धामचं मंदिर आहे. तर इथं आपण मंदिर तयार करणार आहोत. मंदिराची तयारी करत आता सध्या धुना स्थापन केलेला आहे. धुना स्थापन केला तिथं होम आहुती रोज चालू आहे. अखंड ज्योत चालू आहे आणि लवकरच आपण भव्य दत्त मंदिराचं काम इथं सुरू करणार आहोत. तुम्ही फ्लॅग होस्टिंग बोलू शकता. तर मागे जो तुम्हाला हा पोल दिसतोय बघा, हा वाला जो पोल दिसतोय तर इकडे आता भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. तर स्वामींच्या हस्ते आपण ते करणार आहोत. तर तुम्हाला ते पुढच्या क्लिपमध्ये बघायला मिळेल. आता आपण स्वामींच्या धामवरती जाऊन आलोय जिथे तुम्हाला मी सांगितलं की दत्त मंदिराचं बांधकाम होणार आहे. आणि तिकडे आता स्वामींनी काय केलंय? आहुती दिली, ध्वजारोहण केलं तिथं. हा
धर्मध्वज लावला तिथे. या सगळ्या गोष्टी करून आपण पुन्हा चाललोय स्वामींच्या घरी. तिकडे आपण महाआरती करणार आहे, महायज्ञ तेच. हो. आणि त्याच्यानंतर मग महाप्रसादाचा लाभ घ्यायचा सर्व भाविकांनी. मधल्या थोडं थोडं सोडायचं आहे. स्वतः स्वाहा म्हणून सोडायचं आहे. ओम ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गं गणपतये नमः स्वाहा. गणपतेदं नमः अग्नेय स्वाहा. अग्नेदं नमः. ओम गं गणपतये स्वाहा. गणपतेदं नमः अग्नेय स्वाहा. अग्नेदं नमः. हर ओम नमो श्री संबाये स्वाहा. मी तुम्हाला बोललो होतो की होम होणार आहे, महाआरती होणार आहे आणि महाआरतीनंतर आपण महाप्रसादाला आपण सुरुवात करणार आहोत. तर आत्ता माझा होम झालेला आहे, तुम्ही पाहिलं असेल मागच्या क्लिपमध्ये. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो हे करताना खूप मला पॉझिटिव्ह फील आला आणि खूपच म्हणजे पॉझिटिव्हिटी होती हे करताना. आणि हे मला एक्सपिरियन्स करायला मिळालं, हे म्हणजे माझ्यासाठी खूप एक भाग्याची गोष्ट आहे. सो मी लकी होतो की ह्या गोष्टी मला करायला मिळत आहेत. आणि तुम्ही पण या इथे आणि एकदा तुम्ही एक्सपिरियन्स करा. संतृप्ते तृप्तो भवति शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तमेति चराचरं. भक्ताचे भावार्थ गुरुलिंग जंगमास अर्पणं. सांबले नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय. सांबले नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. आज आपल्याकडे दत्त जयंतीचा सोहळा आहे. ओंकार स्वामी धाम मार्फत इथे आज या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. इथं राज्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आणि अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळे लोक अगदी भक्तिभावाने आज हा सोहळा साजरा करत आहेत. गुरुवारी श्री ओंकार स्वामी यांची आरती झाली नुकतीच आणि अंगावरती आता काटे येतात अक्षरशः माझ्या. आरती झाल्यानंतर जे काही भावना आहेत त्या सांगता येत नाहीत आज, पण अतिशय सुंदर भक्तिमय आणि एक आशीर्वाद आणि एक चांगली ऊर्जा घेऊन इथून मी तर जात आहे, तसे सगळे भाविकांनाही ती ऊर्जा मिळेल आणि प्रत्येकाच्या जीवनात सुखी समृद्धी होईल. आणि गुरुवारी ओंकार स्वामींचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या पाठीशी असतो. धामाचं कार्य स्वामींनी हाती घेतलेलं आहे. सध्या धामाच्या कार्याची जी जागा आहे ती निश्चित झालेली आहे आणि अधिकाधिक भाविकांनी या कार्यासाठी पुढे यावं. ज्याला शक्य असेल त्याने वेळ द्यावा, ज्याला शक्य असेल त्याने अर्थ द्यावं. वेगवेगळ्या प्रकारे आपण योगदान या धामासाठी द्यावं आणि एक सुंदर असं दत्त मंदिर उभारण्याचा संकल्प हा ओंकार स्वामी धाम मार्फत केला गेलेला आहे. तर आपल्या सगळ्या भाविकांना मी आवाहन करतो की आपण या कार्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं आणि एक भव्य असा दत्त मंदिर आपलं जे उभं राहत आहे आणि भविष्यामध्ये ते एक मोठं प्रेरणास्रोत राहणार आहे आपल्या धामामार्फत. आपण सगळ्यांनी निश्चित धामाशी कनेक्ट ठेवावा. वारंवार आपण या कामासंदर्भात आस्थेने विचारणा करावी व आपलं जे छोटा खारीचा वाटा आहे तो उचलावा. आज इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक इथे आलेले आहेत हे बघून मला खूप आनंद होतो आहे. आणि आता महाप्रसादसुद्धा सुरू होतो आहे, तर त्यामुळं सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घ्यावा. पुनश्च एकदा दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दादा कसं होतं जेवण? जेवण एक अप्रतिम होतं आणि उपवास होता त्यामुळं पोट भरून खा. तुला शेव कशी वाटली? सुंदर होती. हां
शेव शेव सुंदर होती. शेव सुंदर नसते. शेव सुंदर होती मित्रांनो. शेव सुंदर होती, चविष्ट नव्हती, सुंदर होती. पोट भरला का तुझा? हो माझं एकदम. मित्रांनो तुम्ही बघितलं की आजचा जो स्केड्यूल होता मी या व्लॉगमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. मला माहिती हा व्लॉगसारखा झाला नाही, बट अशा काही गोष्टी होत्या माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव होता. सो आजचा जो पण व्लॉग होता तो दत्त जयंती रिलेटेड होता. आजचा जो स्केड्यूल होता त्याच्यामध्ये सकाळी आरती झाली, त्याच्यामध्ये नंतर महाआरती झाली, त्याच्यानंतर झाला आज आता महाप्रसाद झाला. जे पण काय कार्यक्रम होता ते तुम्हाला मी पूर्णपणे व्लॉगमध्ये दाखवलं आहे. होपफुली तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला देखील जर या गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर संगमनेरला नक्की या. ओमकार स्वामी धाम येते आणि या गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्या. त्यांच्यासोबत तुम्ही प्रश्न उत्तर करा. तुमच्या लाईफमध्ये जे पण काही अडीअडचणी असतील त्या रिलेटेड तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. सो असंच माझ्या येणाऱ्या पुढच्या ब्लॉगला पण प्रेम द्या. आणि आता आपण ब्लॉग एंड करतो. टेक केअर, बाय.